नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटिक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स लेसन नंबर 12 दॅट इज द स्टडी ऑफ साऊंड. ह्या लेसन मध्ये आपल्याला साऊंडची स्टडी करायची आहे. सर्व गोष्टी आपण मराठी भाषेमध्ये आणि व्यवस्थित समजून घेणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, इथे एक शब्द आलेला आहे, वर्ड आलेला आहे, तो म्हणजे स्टडी ऑफ साऊंड. स्टडी ऑफ साऊंड म्हणजे आपला कशाचा अभ्यास करायचा, तर साऊंडचा अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल साऊंड म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, साऊंड काय आहे, एक प्रकारची ही काय आहे, एनर्जी आहे. साऊंड काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. ज्या प्रकारे बाकीच्या एनर्जी असते, ठीक आहे, त्यामध्ये आपण बघितलं मेकॅनिकल एनर्जी बघितलं आहे की नाही. त्यानंतर आपण बघितलं की लाईट एनर्जी. त्याच प्रकारे साऊंड सुद्धा काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी इथं तुम्ही ध्यानात ठेवा. आता साऊंड काय असतं, साऊंड इट क्रिएट द सेन्सेशन ऑफ हिअरिंग ऑफ अवर इयर्स. म्हणजे जे आपले कान आहेत त्यांना सेन्सेशन प्रोव्हाइड करण्याचं काम हे साऊंड करत असतं. ठीक आहे, हे गोष्टी ध्यानात ठेवा. आता साऊंड काय आहे, आता बघा ज्यावेळेस साऊंड एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रोपोगेट होतो, म्हणजे बघा एक व्यक्ती इथं बोलत आहे, हा व्यक्ती काहीतरी बोलत आहे. मग बोलत असताना साऊंड काय केलेला आहे, प्रोपोगेट झालेला आहे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत, तो पोहोचलाय दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत. म्हणजे हे काय झालेलं आहे, हा प्रोपोगेट झालेला आहे. याला काय म्हणतात, प्रोपोगेट म्हणतात. ठीक आहे, मग कशाच्या माध्यमातून झाला हा प्रोपोगेट, म्हणजे इथं काहीतरी काय असेल, इथं काहीतरी मीडियम असेल, काहीतरी माध्यम असेल, आहे की नाही. म्हणजे इथं काय आहे, एअर आहे. म्हणजे एअर काय झालं आपलं इथं, मीडियम झालं. एअर काय झालं इथं आपलं, मीडियम झालं. आणि हा वेव्हच्या माध्यमातून तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे साऊंड एक आहे, एक वेव्हच्या फॉर्म मध्ये असतो. साऊंड काय आहे, एक वेव्हच्या फॉर्म मध्ये असतो ज्यावेळेस तो प्रोपोगेट होत असतो. म्हणजे साऊंडला प्रोपोगेट होण्यासाठी त्याला कशाची गरज असते, तर त्याला मीडियमची गरज असते. कशाची गरज असते, मीडियमची गरज असते. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. म्हणजे बघा मित्रांनो, जर मीडियम जर नसेल तर साऊंड प्रोपोगेट होणार का, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत साऊंड पोहोचणार का, तर याचं उत्तर आहे नो. याचं उत्तर काय आहे, नो. का, तर बघा जर आपण चंद्रावर गेलो तर चंद्रावर आपण आपला आवाज ऐकू शकतो का, तर नाही. का ऐकू शकत नाही, कारण तिथं कुठल्याही प्रकारचं मीडियम नाही. म्हणजे व्हॅक्यूम मध्ये, म्हणजे बघा मित्रांनो, व्हॅक्यूम मध्ये आपण साऊंड ऐकू शकत नाही, कारण साऊंडला प्रोपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते. कशाची गरज राहते, मीडियमची गरज असते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला जाऊया समोर. बघा मित्रांनो, ज्या वेळेस साऊंड प्रोपोगेट होतो, बघा ज्यावेळेस साऊंड प्रोपोगेट होतो त्यावेळेस तो काय करतो, एक चेन तयार करतो. काय तयार करतो, एक चेन. कशाची, तर कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनची. कशाची, कॉम्प्रेशनची आणि रेअरफॅक्शनची. म्हणजे बघा इथे मी लिहितोय कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. आता कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजे काय, बघा ज्यावेळेस साऊंड ट्रॅव्हल करतो त्यावेळेस इथं दोन चेन तयार होतात. एक राहते कॉम्प्रेशनची, दुसरी असते रेअर फ्रॅक्शनची. आता बघा मित्रांनो, जर एखादं मीडियम असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकल असतात ते मीडियमचे. म्हणजे एअर असेल तर तिथं एअर पार्टिकल असतील, है की नाही. मग हे पार्टिकल ज्यावेळेस एकत्र येतात, एका जागी जमा होतात. ठीक आहे, असे जमा झाले पार्टिकल, एका जागी जमा झाले. ठीक आहे, म्हणजे काय झालं, याची जी काही डेन्सिटी आहे, जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली. कारण पार्टिकल जवळ आले म्हणजे काय झालं, त्याची डेन्सिटी वाढली. मग यालाच म्हणायचं कॉम्प्रेशन. याला काय म्हणतात आपण, कॉम्प्रेशन असं म्हणतो, आहे की नाही. आणि बघा ज्या वेळेस पार्टिकल दूर दूर गेले म्हणजे डेन्सिटी काय झाली, डेन्सिटी इथं डिक्रीज झाली. डेन्सिटी काय झाली, इथं डिक्रीज झाली. याला आपण म्हणतो रेअरफॅक्शन. याला काय म्हणतो आपण, रेअरफॅक्शन म्हणजे हा. ठीक आहे, समजले. म्हणजे ज्यावेळेस साऊंड ट्रॅव्हल करतो, म्हणजे एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट वर जातो, त्यावेळेस तो कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनच्या चेन तयार करतो.
कुठं पार्टिकल खूपच जवळ येतील, कुठं पार्टिकल दूर राहतील, कुठं जवळ येतील, कुठं दूर राहतील. ठीक आहे, म्हणजे इथं कॉम्प्रेशन झालं, इथं रेअर फ्रॅक्शन झालं, इथं कॉम्प्रेशन झालं, इथं रेअर फ्रॅक्शन झालं. ठीक आहे, म्हणजे इथं डेन्सिटी जास्त आहे, डेन्सिटी इथं कमी आहे. ठीक आहे, डेन्सिटी इथं जास्त आहे, डेन्सिटी इथं कमी आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे हा दोन गोष्टी तुम्हाला त्या याच्या संबंधी समजल्या असतील, आय होप. ठीक आहे, चला जाऊया समोरच्या स्लाइड कडे. आता बघा मित्रांनो, पार्टिकल ऑसिलेट होणे म्हणजे काय. बघा मित्रांनो, पार्टिकल जर ऑसिलेट होत असेल म्हणजे काय होतं बघा. पार्टिकल ऑसिलेट होतो म्हणजे काय, तर व्हायब्रेट होतो. त्याच्या मीन पोझिशनवर तो काय होत असतो, व्हायब्रेट होत असतो. व्हायब्रेट म्हणजे काय आहे बघा, ही आहे त्याची मीन पोझिशन. पुन्हा तो इथून इथे जातो, वरती जातो, पुन्हा खाली येतो, पुन्हा इथे येतो. म्हणजे अशा प्रकारे तो जो काही व्हायब्रेट करतो त्याला काय म्हणतात, ऑसिलेशन असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे पार्टिकल ऑसिलेट करतो याचा अर्थ तो वरती खाली खाली वरी असा करत राहतो. ठीक आहे, मग त्यावरून म्हणजे याच्या ऑसिलेशन वरून आपण काय करू शकतो, दोन प्रकारच्या वेव्ह आपण म्हणू शकतो. ठीक आहे, दोन प्रकारच्या वेव्ह आपण या ऑसिलेशन वरून म्हणू शकतो. पार्टिकल ज्या प्रकारे ऑसिलेट होतो त्यावरनं दोन प्रकारच्या वेव्ह असतात. पहिली जी वेव्ह आहे ती आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स. ठीक आहे, पहिली आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स आणि दुसरी आहे ती आहे ट्रान्सवर्स वेव्स. ठीक आहे, आता दोघांमधला फरक काय बघा. एक आहे लॉन्जिट्युडिनल वेव्स, दुसरी आहे ट्रान्सवर्स वेव्ह. दोघांमधला फरक असा आहे की बघा मित्रांनो, फक्त जो पार्टिकल असतो तो वेगवेगळ्या डायरेक्शन तिथं ऑसिलेट होतो, म्हणून या दोघांना आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, एक समजून घ्या. आता मी लॉन्जिट्युडिनल वेव्हची इथं काय करतो, त्याची थोडक्यात मी माहिती लिहितो, ते सुद्धा तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या. तर बघा मित्रांनो, लॉन्जिट्युडिनल वेव्स काय असते, याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण थोडक्यात इथं लर्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, द पार्टिकल ऑफ मीडियम म्हणजे एखाद्या मीडियमचा जो पार्टिकल असतो, इट ऑसिलेट म्हणजे तो काय करतो, ऑसिलेट करतो, व्हायब्रेट करतो अबाउट देअर सेंट्रल और मीन पोझिशन. म्हणजे तो काय करतो, त्याच्या सेंटरला किंवा मीन पोझिशनला काय करतो, तो काय करत असतो, तिथं व्हायब्रेट होत असतो किंवा ऑसिलेट होत असतो. ठीक आहे, इन द डायरेक्शन ऑफ, हे महत्वाचं आहे, इन द डायरेक्शन ऑफ पॅरलल टू द प्रोपोगेशन ऑफ वेव्स. ठीक आहे, म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, लॉन्जिट्युडिनल वेव्स म्हणजे काय आहे, द पार्टिकल ऑफ द मीडियम ऑसिलेट अबाउट देअर सेंट्रल और मीन पोझिशन इन द डायरेक्शन ऑफ द पॅरलल टू द प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. म्हणजे ज्या डायरेक्शननं जो साऊंड आहे, साऊंड वेव्ह प्रोपोगेट होत आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, साऊंड वेव्ह काय होत आहे, ह्या डायरेक्शननं प्रोपोगेट होत आहे. ठीक आहे, आणि जो पार्टिकल आहे तो सुद्धा काय होत आहे, ह्याच डायरेक्शननं ऑसिलेट होत आहे. म्हणजे असा ऑसिलेट होत आहे या प्रकारचा. अशा प्रकारचा पार्टिकल जर ऑसिलेट होत असेल म्हणजे ज्या डायरेक्शननं वेव्ह प्रोपोगेट होत आहे त्याच डायरेक्शननं जर तो मीडियम पार्टिकल जर व्हायब्रेट होत असेल किंवा ऑसिलेट होत असेल सेम डायरेक्शननं, त्यावेळेस त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडिनल वेव्ह. त्याला काय म्हणायचं, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, तर हे तुम्ही इथं ध्यानात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितले आहे ते. त्यानंतर जाऊया आपल्या ट्रान्सवर्स वेव्ह कडे. ठीक आहे, इथं त्याला ट्रान्सवर्स वेव्ह बद्दल आपण थोडक्यात इथं लिहूया, हे लिहून घ्या, तुम्हाला महत्वाचं आहे ट्रान्सवर्स वेव्ह. ठीक आहे, आता ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय इथं आपण लिहून घेऊया. तर बघा मित्रांनो, when the particle ऑफ मीडियम म्हणजे एखाद्या मीडियमचा जो पार्टिकल असतो ऑसिलेट perpendicular to the
डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. म्हणजे बघा महत्वाचं काय सांगितलेलं आहे, व्हेन द पार्टिकल ऑफ द मीडियम ऑसिलेट, म्हणजे ज्या वेळेस जो मीडियमचा पार्टिकल आहे तो ऑसिलेट होतो, पण कसा, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. म्हणजे ह्या डायरेक्शन जर तो वेव्ह प्रोपोगेट होत असेल, ठीक आहे, तर त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे वरती आणि खालती जर तो पार्टिकल जर ऑसिलेट होत असेल तर अशाला म्हणायचं ट्रान्सव्हर्स वेव्ह. अशाला काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्स वेव्ह. याचं एक्झाम्पल बघा मित्रांनो, पाणी आहे. पाण्यामध्ये जर बघा मित्रांनो जर तुम्ही एखादा दगड मारला तर अशा प्रकारे ते वेव्ह तयार होताना दिसतात तुम्हाला. अशा प्रकारे आहे की नाही, अशा प्रकारे वेव्ह तयार होतात. म्हणजे बघा काय केलेलं आहे, तुम्ही दगड मारला, बरोबर आहे, दगड मारला आणि बघा हे जे वेव्ह आहेत त्या ह्या डायरेक्शनने ट्रॅव्हल करत आहेत अशा प्रकारे, बरोबर आहे, या डायरेक्शन ट्रॅव्हल करत आहेत. पण जर पाणी असतात ते पाण्याच्या ज्या ह्या वेव्ह असतात ते कसे करतात, अप डाऊन अशा प्रकारे ते ऑसिलेट होत असतात. म्हणजे बघा अशा प्रकारे ते वेव्ह ट्रॅव्हल करतात, पण त्याचं जे ऑसिलेशन आहे ते अप डाऊन होत आहे. म्हणजे हे ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक एक्झाम्पल आपण त्याला म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो आपण, ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग जर आपण साऊंड वेव्ह जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेव्हलेंथ काय असते, ठीक आहे, वेव्हलेंथ हे आपल्याला इथं माहित असायला पाहिजे. वेव्हलेंथ काय असते, त्यानंतर अँप्लिट्यूड काय असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. चला त्या गोष्टीबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. आता बघा मित्रांनो, जी वेव्हलेंथ असते, ठीक आहे, जी वेव्हलेंथ असते ही आपण काय करतो, कशाने दाखवतो, तर ही आपण दाखवतो असतो लॅम्बडाने. आता लॅम्बडा काय आहे, एक ग्रीक लेटर आहे. काय आहे, ग्रीक लेटर. तर या लॅम्बडाने आपण काय करत असतो, ती वेव्हलेंथ दाखवत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आहे अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, अँप्लिट्यूड म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आता बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे बघा, आता ही आहे ऍव्हरेज व्हॅल्यू, ठीक आहे, ही आहे ऍव्हरेज व्हॅल्यू. आणि जो पार्टिकल आहे तो इतक्या वरती गेला, इतक्या खाली गेला, इतक्या वरती गेला, इतक्या खाली गेला, इतक्या वर गेला, इतक्या खाली गेला, हा झाला पार्टिकल जो ऑसिलेट होत होता. आता जो पार्टिकल ऑसिलेट झालेला आहे तो या मीन पोझिशन, म्हणजे या प्लस, इकडनं प्लस आहे इकडं मायनस आहे, म्हणजे या ऍव्हरेज पासून जो काही पार्टिकल वरती गेलेला आहे त्याची हायेस्ट व्हॅल्यू फ्रॉम द मीन पोझिशन, ठीक आहे, या मीन पोझिशन पासून जी काय याची हायेस्ट व्हॅल्यू आहे याला म्हणतात अँप्लिट्यूड. याला काय म्हणतात, अँप्लिट्यूड म्हणतात. आणि याला आपण ए ने दाखवतो. कशाने दाखवत असतो, तर ए ने याला आपण दाखवत असतो. हा झाला अँप्लिट्यूड, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द प्रेशर और डेन्सिटी, ठीक आहे, प्रेशर और डेन्सिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू, ठीक आहे, त्यावेळेस इथं आपण हे सांगितलेलं आहे. इथं तुम्ही डेन्सिटी घेऊ शकता, डेन्सिटी किंवा प्रेशर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर आहे टाइम पिरियड, ठीक आहे, टाइम पिरियड याला आपण टी ने इंडिकेट करत असतो. टाइम इज टेकन फॉर द वन ऑसिलेशन, म्हणजे बघा एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी जो काही वेळ लागलेला आहे, जो काही टाइम लागलेला आहे त्याला आपण टाइम पिरियड असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, टाइम पिरियड असं म्हणत असतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी तर समजल्या असतील. त्यानंतर एक महत्वाचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे वेलोसिटी ऑफ साऊंड. साऊंडची वेलोसिटी इथे आपल्याला बघायची आहे, काय असते ते वेलोसिटी ऑफ साऊंड. आता बघा मित्रांनो, साऊंडची वेलोसिटी काय असते, तर बघा मित्रांनो साऊंडची वेलोसिटी म्हणजे काय, साऊंडची जी वेलोसिटी काय आहे, एक प्रोडक्ट आहे कशाचा, डिस्टन्स अपॉन टाइमचा. तर बघा मित्रांनो, डिस्टन्स कवर्ड बाय अ पॉइंट ऑन द वेव्ह इन अ टाइम इज द वेलोसिटी ऑफ द साऊंड वेव्ह. म्हणजे बघा आता एक पार्टिकल आहे तो विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट जागी गेलेला आहे, म्हणजे डिस्टन्स कवर्ड बाय अ पॉइंट ऑन द वेव्ह, म्हणजे एखादी एक वेव्ह आहे, ठीक आहे, ह्या वेव्ह मध्ये विशिष्ट वेळेमध्ये जे काही विशिष्ट अंतर पार केलेलं आहे त्याला म्हणतात वेलोसिटी, ठीक आहे. आता वेलोसिटी काय असते तर बघा मित्रांनो, वेलोसिटी बघितलं तर वेलोसिटी असते डिस्टन्स अपॉन टाइम, ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाइम.
आता डिस्टन्स अपॉन टाइम आपण कशाबद्दल बोलतोय, तर हे स्ट्रेट डायरेक्शन आहे म्हणून आपण बोलतोय, ठीक आहे, नाही तर डिस्प्लेसमेंट झालं असतं, ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता बघा मित्रांनो, आता जे डिस्टन्स असते हे कशाच्या बरोबर असते साऊंड मध्ये. आता जे डिस्टन्स आहे ते कशा बरोबर आहे, तर ते लॅम्बडाच्या बरोबर आहे, म्हणजे वेव्हलेंथच्या बरोबर आहे. कशाच्या बरोबर आहे, वेव्हलेंथच्या बरोबर आहे. ध्यानात ठेवा, जे डिस्टन्स आहे ते वेव्हलेंथच्या बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे वेलोसिटी काय होणार इथं, मग वेलोसिटी इज इक्वल टू, ठीक आहे. आता बघा हे तुम्हाला दिसेल, हे आहे, आता मला काढता नाही आलेलं आहे, हे आहे न्यू, ठीक आहे, न्यू लॅम्बडा, हे होईल इथं आपली वेलोसिटी ऑफ द साऊंड वेव्ह, ठीक आहे, वेलोसिटी ऑफ द साऊंड वेव्ह. म्हणजे हे झालं फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. एक आहे, हे आहे फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आणि लॅम्बडा आहे इथं वेव्हलेंथ, आहे वेव्हलेंथ. म्हणजे साऊंड वेव्हची जी काही वेलोसिटी असते, ठीक आहे, साऊंडची जी काही वेलोसिटी असते ती असते फ्रिक्वेन्सी इनटू वेव्हलेंथ. म्हणजे हे प्रोडक्ट आहे कशाचा, फ्रिक्वेन्सीचा आणि वेव्हलेंथचा, कशाचा, फ्रिक्वेन्सीचा आणि वेव्हलेंथचा. पण आपल्याकडे एक माहित असेल की फ्रिक्वेन्सी कशाच्या, फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी असते 1/t, म्हणजे 1 टाइम ही फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे जर इथं आपण लिहिलं v बरोबर, ठीक आहे, v इक्वल टू, ठीक आहे, v इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी असायला आपण लिहू शकतो. म्हणजे वेलोसिटी काय झाली, लॅम्बडा अपॉन टी सुद्धा झालेली आहे, ठीक आहे, हे ध्यानात ठेवा, ठीक आहे. म्हणजे काय झालेलं आहे इथं, हे लॅम्बडा म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ, लॅम्बडा म्हणजे काय आहे इथं वेव्हलेंथ आपण याला म्हणूया, आणि इथं टी म्हणजे काय आहे, टाइम पिरियड, टाइम पिरियड्स, ठीक आहे, टाइम पिरियड्स. म्हणजे velocity of sound is equal to the wavelength upon time period, wavelength upon time period, ठीक आहे. या गोष्टी तुम्ही तर ध्यानात घ्या. आता एक महत्वाचा कन्सेप्ट उभा राहतो, जी काही वेलोसिटी असते साऊंडची, हे कोणत्या माध्यमामध्ये जास्त असते, म्हणजे सॉलिड मध्ये जास्त असते, लिक्विड मध्ये जास्त असते, की गॅसेस मध्ये जास्त असते. तर बघा मित्रांनो, आता बघा साऊंड मध्ये जास्त असते, कशामध्ये जास्त असते, बघा मित्रांनो, डेन्सिटी, डेन्सिटी जर जास्त असेल, डेन्सिटी जर जास्त असेल बघा, तर साऊंड वेव्हचा जी काही वेलोसिटी असते साऊंड वेव्हची, ठीक आहे, वेलोसिटी असते ती काय करते माहिती आहे का, खूप वेगाने काय करत असते, ट्रॅव्हल करत असते. म्हणजे डेन्सिटी जास्त असेल तर वेलोसिटी कशी असणार, तिथं जास्त असणार. बघा, डेन्सिटी जास्त असेल तर वेलोसिटी जास्त असणार. मग इथं आपण कम्पेअर करणार एक आयन पाईप, एक आयन पाईप आपण घेऊया, आणि एकीकडे आपल्याकडे एअर आहे, ठीक आहे. मग आयन पाईप मधून साऊंडची वेलोसिटी जास्त असेल की एअर मधून जास्त असेल, दोन्ही मिडियम जर बघितले तर जो आयन आहे, तर बघा मित्रांनो, आयनची जी वेलोसिटी डेन्सिटी असते ही कशी असते, डेन्सिटी कशी असते, जास्त असते. त्याच्यामुळे काय होईल, जो काही साऊंड वेव्ह आहे तो खूप स्ट्रॉंगली म्हणा किंवा खूप वेगाने या आयन पाईप मधून काय करेल, तो ट्रॅव्हल करेल, काय करेल, तो ट्रॅव्हल करेल. पण एअर जर बघितलं तर याची डेन्सिटी कमी असते, एअरची डेन्सिटी कशी असते, कमी असते. त्याच्यामुळे याच्यामधून तो तेवढ्या वेगाने ट्रॅव्हल करू शकणार नाही. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, तर बघा, हायेस्ट वेलोसिटी असते साऊंड वेव्हची कशामध्ये असते, तर सॉलिड मध्ये असते. म्हणजे सॉलिड मध्ये हायेस्ट वेलोसिटी असते कशाची, साऊंड वेव्हची. आणि लिस्ट असते कशामध्ये असते, लिस्ट वेलोसिटी इन गॅसेस स्टेट. म्हणजे गॅसेस मध्ये कमी वेलोसिटी असते. म्हणजे गॅसेस स्टेट मध्ये जर एखादा पदार्थ असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जी काही वेलोसिटी असते ही कमी असते, लिस्ट असते, आहे की नाही, समजले. त्यानंतर बघा मित्रांनो, जी काही वेलोसिटी असते, ठीक आहे, वेलोसिटी असते, ठीक आहे, मग गॅसेस मीडियम मध्ये याच्यावर काय काय परिणाम होईल, ठीक आहे.
म्हणजे गॅसेस मीडियम मध्ये वेलोसिटी कशी असणार, लिस्ट असणार, कमी असणार. मग त्यावेळेस कोणकोणते जे फॅक्टर असतात, ठीक आहे, ते डिपेंड असतात या साऊंड वेलोसिटीसाठी. ते आपण इथे आता स्टडी करणार आहे. तर बघा मित्रांनो, इथे मी आता लिहितोय हेडिंग वेलोसिटी ऑफ साऊंड इन अ गॅसेस मीडियम. म्हणजे गॅसेस मीडियम मध्ये काय वेलोसिटी राहणार, कशी राहणार, हे आपण आपल्याला बघायचे आहे. तर बघा मित्रांनो, जी साऊंड वेलोसिटी असते हे फिजिकल कंडिशनवर डिपेंड असते. साऊंड वेलोसिटी इज डिपेंड, कशावर डिपेंड असते, इज डिपेंड्स ऑन द फिजिकल कंडिशन. आता फिजिकल कंडिशन म्हणजे कोणकोणत्या फिजिकल कंडिशन, की तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच्यामध्ये येते टेम्परेचर काय असणार आहे की नाही, टेम्परेचर, त्यानंतर डेन्सिटी, त्यानंतर मॉलिक्युलर वेट, ठीक आहे, मॉलिक्युलर वेट, या सगळ्या गोष्टीवर काय असतात, साऊंड वेव्हची वेलोसिटी डिपेंड असते. टेम्परेचर झालं, डेन्सिटी झालं, मॉलिक्युलर वेट झालं. आता आपण बघूया टेम्परेचर बद्दल, ठीक आहे, टेम्परेचर बद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तर बघा मित्रांनो, आता ते टेम्परेचर असते बघा, द वेलोसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर ऑफ द मीडियम. म्हणजे जी वेलोसिटी असते ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. हे ध्यानात ठेवा. म्हणजे बघा, वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे बघा आता इथं काय होईल बघा, आता जर टेम्परेचर जर 4 टाइम जर वाढलं, टेम्परेचर जर 4 टाइम जर इन्क्रीज झालं, टेम्परेचर इन्क्रीज 4 टाइम्स, म्हणजे टेम्परेचर जर 4 टाइम्स जर इन्क्रीज झालं त्यावेळेस काय होईल, ही वेलोसिटी काय होईल, डबलने इन्क्रीज होईल. काय होईल, डबलने इन्क्रीज होईल. हे गोष्टी ध्यानात ठेवा. म्हणजे वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर 4 टाइम जर वाढलं तर वेलोसिटी काय होणार आहे, डबलने इन्क्रीज होणार आहे. हे टेम्परेचर बद्दल ध्यानात ठेवा. त्यानंतर आपण जाऊया आता आपल्या डेन्सिटीकडे. कशाकडे जाऊया आपण आता, डेन्सिटीकडे. डेन्सिटी आपण इंडिकेट करतो रो ने. कशाने इंडिकेट करतो, रो ने. टेम्परेचर इंडिकेट करतो टी ने. ध्यानात ठेवा. तर बघा, द वेलोसिटी ऑफ द साऊंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. म्हणजे डेन्सिटीच्या काय आहे बघा, तो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे बघा इथं आपण आता कशा प्रकारे इथं आपण आता लिहू शकतो ते इथं ध्यानात ठेवा आता, ठीक आहे. म्हणजे इथं आपण आता लिहिणार, एक मिनिट मित्रांनो, इथं आता आपण एक मिनिट मित्रांनो, थोडस माझी नोट्स इकडे गेलेली आहे, ती मी एकदा चेक करतो, ठीक आहे. बघा आता V inversely proportional to the density, square root of density. म्हणजे जी डेन्सिटी बघा मित्रांनो, आता इथे काय सांगितलेलं आहे, डेन्सिटी बघा मित्रांनो, आता डेन्सिटी जर 4 टाइम जर इन्क्रीज झाली, ही डेन्सिटी जर 4 टाइम जर इन्क्रीज झाली, तर जी वेलोसिटी आहे ही काय होणार, हाफ होणार. वेलोसिटी काय होणार, हाफ होणार. काही इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, ध्यानात ठेवायचं. इकडे बघा, टेम्परेचर बघा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. टेम्परेचर 4 टाइम इन्क्रीज झालं तर वेलोसिटी काय होणार, डबल होणार, ठीक आहे. आता जी डेन्सिटी आहे ही इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जी वेलोसिटी असते ही इनवर्सली प्रोपोर्शनल आहे टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. म्हणजे 4 टाइम जर इथं जर डेन्सिटी जर वाढली तर इथं जी काही वेलोसिटी आहे ती हाफ होणार, म्हणजे अर्धी होणार, ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण जाऊया आता आपल्या मॉलिक्युलर वेटकडे. मॉलिक्युलर वेट, आता जे मॉलिक्युलर वेट आहे याला आपण m ने दाखवतो. हे सुद्धा सेम आहे. द वेलोसिटी ऑफ द साऊंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मॉलिक्युलर वेट. म्हणजे हे काय, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे
म्हणजे 4 टाइम जर मॉलिक्युलर वेट जर इन्क्रीज झालं 4 टाइम, तर इथं जी काही वेलोसिटी आहे ही हाफ होणार म्हणजे अर्धी होणार. ठीक आहे, हे दोन गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. म्हणजे बघा जी वेलोसिटी बघा मित्रांनो, वेलोसिटी कशावर डिपेंड आहे तर ती टेम्परेचरवर डिपेंड आहे, डेन्सिटीवर डिपेंड आहे आणि मॉलिक्युलर वेटवर डिपेंड आहे. मग कशावर डिपेंड नाही तर एक गोष्ट ध्यानात ठेवा. आता जी वेलोसिटी आहे, वेलोसिटी इज नॉट डिपेंड्स ऑन द प्रेशर ऑफ गॅस. म्हणजे बघा मित्रांनो, आपण गॅस बद्दल जर बोलायचं झालं तर गॅसच्या बघा इथं तर मी सांगतो गॅसच्या टेम्परेचरवर, गॅसच्या डेन्सिटीवर, गॅसच्या मॉलिक्युलर वेटवर ही वेलोसिटी डिपेंड असते. पण गॅसचं प्रेशर काय आहे या प्रेशरवर या प्रेशरवर साऊंड वेलोसिटी डिपेंड नसते. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. कशावर डिपेंड नाही, प्रेशर ऑफ द गॅसवर. ठीक आहे, समजले? आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट इथं समजला असेल. तर बघा मित्रांनो, हा होता पार्ट 1 आणि पार्ट 2 आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर